नमस्कार. आवाज न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. सीमा सावळे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड. BS3 डिस्काउंट ऑफरनंतर गाड्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या आउट ऑफ स्टॉक. महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन अध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची निवड. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सीमा सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने सदस्य संख्या कमी असल्यामुळे या निवडणुकीत आपला उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. सीमा सावळे या प्रभाग क्रमांक 8 बालाजीनगर इंद्रायणीनगर मधून निवडून आल्या आहेत. गेली 15 वर्ष त्या या प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पार्टीने प्रथमच एका मागासवर्गीय महिलेला या पदावर संधी दिली आहे. या पदावर संधी मिळालेल्या त्या 6व्या महिला तर 33व्या सदस्य आहेत. या निवडणुकीत साखर आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, शकुंतला धराडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी नगरसेवक शंकर जगताप, भाजप उपाध्यक्ष सदाशिव खाडे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. आजपर्यंत ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात तसेच स्थायी टक्केवारीवर काम केले जाते. मग आता कसं काम करणार? यावर सीमा सावळे यांनी टक्केवारी काय असते हे आतापर्यंत आपल्याला माहीत नसल्याचं सांगून त्यापासून आपण अनभिज्ञ असल्याने इथपर्यंत पोहोचलो असे सांगितले. मला खरं माहिती नाही की काय टक्केवारी असते किंवा काय असतं, कारण का या सगळ्याच्या दूर राहिले म्हणून तर इथपर्यंत पोहोचल्याने तुम्ही सगळ्यांनी ते पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे टक्का काय असतो अजूनही माहिती नाही, कारण की गेल्या अनेक वर्षांमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे महानगरपालिकेमध्ये, मग पदाधिकारी असतील आणि अधिकारी असतील आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जो झालेला भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचारावरती 10 वर्ष या कमिटीच्या बाहेर राहून लढा दिला. आणि आता जर का त्याच्या चाव्या आमच्याकडे आल्या असतील, भारतीय जनता पार्टीकडे आल्या असतील आणि तो अजेंडा घेऊन आम्ही लोकांपुढे गेलेलो होतो आणि लोकांनी भरभरून आम्हाला साथ दिलेली आहे शहरामध्ये, तर निश्चितपणे त्याच्यावरती पहिला घाव घालणार. सर्वोच्च न्यायालयाने BS3 प्रकारच्या गाड्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वच कंपन्यांनी BS3 मॉडेलवरील गाड्यांवर भरघोस सूट मिळणार असल्याची ऑफर जाहीर केली. या बंपर डिस्काउंटच्या बातमीनंतर नागरिकांनी शोरूममध्ये गाडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू केली. मात्र शहरात अनेक ठिकाणी या गाड्या आउट ऑफ स्टॉक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गाडी खरेदीसाठी इच्छुक नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. यामध्ये BS3 प्रकारातील स्कूटरवर हिरो मोटोकॉर्पने 12,500 रुपयापर्यंत सूट दिली आहे, तर प्रीमियम मोटरसायकलच्या किमतीवर 7,500 रुपयापर्यंतची सूट देण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी मोटरसायकलवर 5,000ची सवलत देण्यात आली आहे. या बातमीनंतर गाडी खरेदी करण्यासाठी अनेक नागरिकांनी शोरूममध्ये चौकशी सुरू केली. मात्र अनेकांना शोरूममध्ये गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. गाडी आता सध्या एकही अवेलेबल नाही, आउट ऑफ स्टॉक सांगतो. हो. किती वाजता आलात तुम्ही? 1 तास झालं येऊन. म्हणजे सकाळपासूनच अशी परिस्थिती आहे की? नाही, मी आलो तेव्हा खूप गर्दी होती, पण इथे सकाळी 8 वाजता आलो होतो, पण नाहीये म्हटले, संपले रात्रीच. मग तरी पण तुम्ही थांबलेल्या? हो, परत आलो मग अजून एकदा. ह्या गाड्या ज्या बंद झाल्या त्याच्याबद्दल काय वाटतं? काय नाही, ते BS3 नॉर्म्स आहे, ते पोल्युशन नॉर्म्स आहे. आता सुप्रीम कोर्टचा जजमेंट आला, ते 1 तारखेपासून आता ते रजिस्टर होणार नाही गाड्या. त्या हिशोबाने त्याच्यावर डिस्काउंट होता, ते आता गाड्या संपलेल्या आहे, आता नाही आहे गाड्या. असं कळलंय की तुम्ही पेपर ॲड एक वेगळी करताय, म्हणजे समथिंग डिस्काउंट, आणि इथं आल्यावर त्यांना असं कळतं की त्याच्या अर्धाच डिस्काउंट दिला जातो, तर त्याबद्दल काय सांगा? आता कंपनीने जाहिरात जे दिलेली आहे, BS3 जी गाड्या आहेत नॉर्म्सची, ती गाड्या जर उरली तर ज्यांचं डीलरकडे आहे ते देणार ना, ज्यांच्याकडे नाही आहे त्याच्यावर डिस्काउंट नाही येणार ना. का आता ते अपग्रेड मॉडेल आहे, BS4चं आहे, तर BS4वर डिस्काउंट नाही आहे. ओके, पण सरकारचा हा निर्णय आहे. आता बऱ्याचशा कंपन्यांवर संक्रांत आली असं आपण म्हणूयात, कारण खूप 8-8.5 लाख गाड्या पडून आहेत प्रत्येक शोरूममध्ये म्हणा किंवा कंपन्यांमध्ये म्हणा, तर त्या आता जर नाही खपल्या तर त्याचं काय, म्हणजे त्याबद्दल काय वाटतं? त्याचं आता काय कंपनी डिसिजन घेणार का काय आहे ते पुढचं ते बघायला लागेल. एकदा ते कंप्लीट झाला तारीख, त्यानंतर भाई काय डिसिजन घेतात कंपनी त्याच्यावर अवलंबून आहे, त्याचं आता बोलता येत नाही. हे जेव्हापासून जाहीर झाला आहे निर्णय तेव्हापासून किती गाड्या गेल्या ह्या शोरूममधून? अंदाजित 200 गाड्या गेल्या. आणि वर डिस्काउंट किती डिस्काउंट? डिपेंड्स, स्कूटर मोटरसायकल वेगळं डिस्काउंट होता, त्याचं त्या हिशोबाने केलेलं आहे. तरुणांना आकर्षित करणारा हा बॉडी बिल्डरचा खेळ आहे. या खेळाच्या माध्यमातून प्रत्येक तरुण शरीराने मजबूत व्हावा हा उद्देश या असोसिएशनचा आहे.
त्याच असोसिएशनच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली त्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. आज तरुणांना आकर्षित करणारा हा खेळ आहे आणि खऱ्या अर्थानं मला पण असं वाटतं की आपला प्रत्येक तरुण हा एक शरीरानं प्रकृतीनं मजबूत व्हावा. आज प्रकृतीकडे लक्ष देणारे आज थोडेच राहिलेले आहेत. आज आपण पाहिलं तर खेळाकडं किंवा या धावत्या युगामध्ये शरीराकडे लक्ष देण्यासाठी फार कमी लोकांना वेळ मिळतो. पण आपल्या वेळात वेळ काढून आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेण्याकरता खेळ हा महत्त्वाचा आहे. संघटना ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेनं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून आज ॲफिलिएटेड आहे, तिला मान्यता आहे आणि अशा संघटनेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला दिला. त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. चिंचवड येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली. 27 जिल्ह्यातून आमदार महेश लांडगे यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे डॉक्टर संजय मोरे, मिहिर कुलकर्णी, राजेंद्र सातपूरकर, राजेंद्र चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुणे येथे जवाहरलाल नेहरू सभागृहात पुणेकरांसाठी गप्पा टप्पा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आदित्य बर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असे की जे पडद्यामागचे कलाकार आहेत त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. भोसरी येथे रामनवमी निमित्त रामरथ सोहळ्याचे कृपासाई फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृपासाई फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री प्रदीप पवार यांनी आवाजशी बोलताना दिली. येणाऱ्या 4 एप्रिल मंगळवार 2017 रोजी भव्य दिव्य प्रमाणात आपण सालावासप्रमाणे रामनवमी महोत्सव भोसरीमध्ये साजरा करणार आहोत. त्या रामनवमी महोत्सवाला ज्या प्रकारे मागील वर्षी तुम्ही सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावून आपल्या रामनवमी महोत्सवाला एक अलौकिक स्थान निर्माण करून दिलं, एक भव्य दिव्य रामनवमी असं एक स्थान निर्माण करून दिलं, त्याच प्रकारे यावर्षी देखील तुम्ही हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती लावून रामनवमी महोत्सवाला एक भव्य दिव्य अलौकिक स्थान निर्माण करू देऊ आणि वर्षानुवर्ष एक नवीन इतिहास घडवत जाऊ. तो म्हणजे हिंदू मेळाव्याचा, हिंदू एकतेचा आणि सर्व हजारोच्या संख्येने एकत्रित येण्याचा. एवढं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि भोसरीमध्ये चक्रपाणी वसाहत राम मंदिर येथून आपली मिरवणूक चालू होते. PMT चौक, दिघी रोड व सँडिक कॉलनी पाशी त्याचा अंत होतो. संध्याकाळी 4 वाजता मिरवणूक चालू होते. तरी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच एक तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळवळीची विनंती करतो. चलो भोसरी, चलो भोसरी. जय श्रीराम. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. वंदे मातरम.